नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचं सेशन अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। या सेशन मध्ये आपण ब्रिटिशकालीन भारतात घडलेला घटनात्मक विकास यावर आपण या ठिकाणी काम करणार आहोत। लक्षात घ्या, हे सेशन दोन्ही विषयांसाठी इम्पॉर्टंट असणार आहे। एक म्हणजे हिस्ट्री आणि दुसरं म्हणजे पॉलिटी। हिस्ट्रीचे प्रीवियस इयर क्वेश्चन आणि पॉलिटीच्या पेपरमध्ये प्रीवियस इयर क्वेश्चन जर तुम्ही चेक केले तर तुम्हाला या ठिकाणी दिसून येतं या कायदे या घटकावर बरेचसे प्रश्न दोन्ही पेपरमध्ये या ठिकाणी आहे। हिस्ट्रीमध्ये आहे या मागचं कारण तर भारतीय स्वातंत्र्य लढा घडत असताना या ठिकाणी हे कायदे बनवले होते इंग्रजांनी आणि या कायद्याला केंद्रस्थानी ठेवूनच भारतीय स्वातंत्र्याची चळवळ जी आहे ही या ठिकाणी उभारली गेली आहे असं एकंदर दिसतं। पॉलिटीमध्ये यामधचे प्रश्न कसे दिसतात तर आपल्याला माहिती आहे की 26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान लागू झालं, परंतु भारतीय संविधान समजून घेण्याआधी भारतामध्ये राबलेली जी प्रक्रिया आहे, घटनात्मक प्रक्रिया आहे, ती 1861 पासून सुरू होतीये। त्यामुळे पॉलिटीमध्ये देखील आपल्याला संविधानाची पार्श्वभूमी समजून घेताना हे कायद्यांचा अभ्यास या ठिकाणी करावा लागतो, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आता पहा, हे कायदे जे आहे इंग्रजांनी 1857च्या विद्रोहानंतर टप्प्याटप्प्याने केलेले आहेत। 1857च्या विद्रोहानंतर भारताची राजकीय प्रक्रिया किंवा राजकीय स्वरूप बदललेलं आहे। ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त झाली आहे आणि भारत आता क्राऊनच्या अधिपत्याखाली गेलेला आहे। या काळामध्ये राणी व्हिक्टोरिया जी होती तर त्या राणी व्हिक्टोरियानं भारतीयांना आश्वासन दिलं होतं की भारतामध्ये आम्ही कायद्याचं राज्य निर्माण करू, कायदा सर्वांसाठी समान पद्धतीने लागू करू आणि याचबरोबर भारतामध्ये जे राज्य निर्माण करणार आहोत त्याचं स्वरूप हे कल्याणकारी असणार आहे, वेलफेअर स्टेट आम्ही या ठिकाणी स्थापन करणार आहोत। या प्रकारची भूमिका राणी एलिझाबेथनं जाहीर केली होती। राणीचा जाहीरनामा नजरेसमोर ठेवून भारतामध्ये या ठिकाणी विविध टप्प्यांवर विविध प्रकारचे कायदे बनले गेले, ज्यामध्ये 1861 चा कायदा आहे, 1892 चा कायदा आहे, 1909 चा मोर्ले मिंटो कायदा आहे, 1919 चा मॉन्टेगी चेम्सफोर्ड कायदा आहे आणि 1935 चा भारत परिषद अधिनियम हा एक या ठिकाणी आहे। तर हे सर्व जे कायदे आहेत ते सर्वचे सर्व कायदे आपल्याला या ठिकाणी आजच्या या सेशन मध्ये शिकून घ्यायचे आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आता पहा, या सेशनची थोडीशी माहिती मी पण तुम्हाला या ठिकाणी देतो। या सेशन मध्ये आपण एकूण 3 भाग करणार आहोत। त्यापैकी पहिला भाग जो आहे त्यामध्ये आपण 1861 चा कायदा, 1892 चा कायदा आणि 1909 चा कायदा असे 3 महत्त्वपूर्ण या ठिकाणी घटक पाहणार आहोत आणि त्यानंतर मग 1919 चा स्वतंत्रपणे आणि 1935 चा तोही स्वतंत्रपणे आपण इथे या ठिकाणी शिकणार आहोत। तर सुरू करूया आजचं अत्यंत महत्त्वपूर्ण सेशन, ते म्हणजे या ठिकाणी ब्रिटिश भारतातील घटनात्मक विकास। लक्षात घ्या, या टॉपिकला मी सुरुवात करेन 1813 च्या चार्टर ऍक्टच्या द्वारे। आता पहा, काय नेमकं घडलं होतं ते आधी आपण या ठिकाणी समजून घेऊया। 1813 ला ब्रिटिश राज्यकर्ते जे होते त्यांनी सुप्रीमसीची स्थापना केली किंवा सुप्रीमसी स्थापन केली, ज्याला आपण मराठीमध्ये सर्वोच्चता या ठिकाणी म्हणतो। सर्वोच्चतेचा अर्थ काय तर हे लक्षात असू द्या, ब्रिटिशांचं म्हणणं असं होतं की आम्ही भारतामध्ये येण्यापूर्वी भारतामध्ये छोटे मोठे स्टेट होते, मात्र 1813 ला आता झाली काय परिस्थिती तर भारतामध्ये मोठे स्टेट हे पराभूत झाले आणि ते ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आले। ब्रिटिशांनी अनेक भारतीय राज्यांचा पराभव केला, तैनाती फौजेच्या धोरणांतर्गत अनेक भारतीय संस्थानिकांना आपल्या अधिपत्याखाली देखील आणलं। आता ब्रिटिशांनी जो भारताचा भूप्रदेश जिंकला आहे त्या प्रांतावर आणि संस्थानिकांचा जो प्रदेश आहे त्या प्रांतांवर दोन्हींवर राज्य करायचं आहे अशी भूमिका ब्रिटिशांची राहिली आणि म्हणूनच सर्वोच्चता स्थापन करत असताना इंग्रजांनी भारतीय देशी संस्थानिकांना हे सांगितलं की तुम्ही आता तुमचं स्वातंत्र्य हे संपुष्टात आणा आणि या प्रकारे ब्रिटिशांच्या राज्यामध्ये या ठिकाणी तुम्ही विलीन व्हा, ब्रिटिशांच्या राज्यामध्ये तुम्ही या ठिकाणी सामील व्हा। थोडक्यात जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या, लॉर्ड डलहौसीनं पुढं या ठिकाणी डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स हे धोरण आणलं, ज्याला आपण काय म्हणतो तर खालसा धोरण या ठिकाणी आणलं आणि त्या खालसा धोरणांतर्गत भारतीय संस्थानिक जे आहे त्यांची सत्ता नष्ट करून ते संस्थानं ब्रिटिशांच्या राज्यामध्ये समाविष्ट करण्याचं धोरण त्याचं या ठिकाणी राहिलं। इथं जर आपण याचं सूक्ष्म निरीक्षण जर आपण केलं
तर इंग्रजांना काय करायचं होतं, इंग्रजांना एक संघ भारत निर्माण करायचा होता, जो भारत ब्रिटिशांच्याही अधिपत्याखाली होता आणि संस्थानिकांच्याही अधिपत्याखाली होता. त्या सर्व भारताला ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आणायचं होतं, अशा प्रकारचं धोरण त्यांचं या ठिकाणी होतं. आणि म्हणून मग एकसंघ भारत निर्माण करत असताना या भारतावर राज्य करण्याची सुवर्ण संधी इंग्रजांना आहे असं इंग्रजांना वाटत होतं. आणि म्हणूनच 1813 नंतर ब्रिटिश राज्यकर्त्यांनी त्यांच्या अधिपत्याखाली गेलेल्या भारतामध्ये सुधारणाविषयक धोरण देखील राबवायला सुरुवात केली होती. जसं की आपण पाहू शकतो, ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतामध्ये परवानगी देणं आणि याचबरोबर भारताच्या शिक्षण आणि साहित्यावर 1,00,000 रुपये या ठिकाणी खर्च करण्याचं ब्रिटनच्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद करणं, हे 2 महत्वपूर्ण घटक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. इंग्रज आता 1813 नंतर भारतामध्ये सर्वोच्चतेचा दावा करत होते आणि त्या दाव्याच्या माध्यमातून भारताचा सामाजिक दृष्ट्या या ठिकाणी विकास करत होते, भौतिकदृष्ट्या विकास करत होते. भारताचं जे मागासलेपण होतं ते दूर करण्याचा प्रयत्न इंग्रज राज्यकर्ते या ठिकाणी करत होते. परंतु ब्रिटिशांच्या या धोरणाचा परिणाम असा झाला की भारतामधली सामान्य जनता, भारतातले संस्थानिक जे आहे हे इंग्रजांच्या विरोधामध्ये गेले. भारतातील शिपाई असू द्या, भारतातील कारागीर असू द्या, भारतातील कामगार या ठिकाणी असू द्या, भारतातील शेतकरी या ठिकाणी असू द्या, हे सारेच्या सारे इंग्रजांच्या विरोधामध्ये जातात आणि ते इंग्रजांच्या विरोधामध्ये 1857 साली या ठिकाणी विद्रोह या ठिकाणी करताना एकंदरीत दिसून येतात. 1857 साली हा जो विद्रोह या ठिकाणी झाला, या विद्रोहामध्ये भारतातील बराच मोठा भूभाग या ठिकाणी सहभागी होता. बराच मोठ्या प्रमाणावर समूह घटक 1857च्या विद्रोहामध्ये या ठिकाणी होते. लक्षात घ्या, या 57च्या विद्रोहावर खूप जास्त प्रतिक्रिया भारतामध्ये आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये देखील झाल्या. पाहायला भेटतं, इंग्रजांचं काय म्हणणं होतं ते नीट समजून घ्या. इंग्रज भारतामध्ये रेल्वे आणत होते, इंग्रज भारतामध्ये PWD ची स्थापना करत होते, इंग्रजांनी भारतामध्ये पोस्ट ऑफिस या ठिकाणी आणल्या, इंग्रजांनी भारतामध्ये असे काही सामाजिक कायदे केले की ज्या सामाजिक कायद्यामुळे भारत हा प्रगतशील या ठिकाणी होणार होता. उदाहरणार्थ सतीप्रथा प्रतिबंध कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा यांसारखे कायदे इंग्रजांच्या काळामध्ये राबले गेले. थोडक्यात सांगायचं काय, इंग्रजांची परिभाषा काय होती किंवा वसाहतवादी इतिहासकारांची परिभाषा काय नेमकी होती, तर त्यांची परिभाषा अशी होती की भारताला आपल्याला आधुनिकतेकडे न्यायचं आहे, अंधकार युगातून प्रकाशमय युगाकडे न्यायचं आहे, असं इंग्रजांचं माइंडसेट होतं किंवा इंग्रजांचं दृष्टिकोन या ठिकाणी होता. इंग्रजांची या प्रकारची परिभाषा होती. परंतु हे जरी इंग्रज भारतामध्ये एका बाजूला करत असले तरी देखील भारतीय लोकांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये विद्रोह का बरं केला, या संपूर्ण गोष्टींमुळे ब्रिटिश लोक या ठिकाणी पछाडून गेलेले होते. त्यांना असं वाटत होतं की भारताचं मागासलेपण दूर करण्यासाठी इंग्रज लोक काम करत आहे, इंग्रज लोक काम करत आहे, भारताच्या भल्यासाठी काम करत आहे. असं असलं तरी भारतीय लोक इंग्रजांच्या विरोधात का बरं गेले, याचा शोध इंग्रज राज्यकर्ते 1857च्या नंतर घेऊ लागले होते असं एकंदरीत दिसतं. मग ब्रिटिश राज्यकर्त्यांमध्ये किंवा ब्रिटिश इतिहासकारांनी अनेक प्रकारचे या ठिकाणी भूमिका मांडल्या की 1857चा विद्रोह हा शिपायांचा बंड होता. काही लोक म्हणले की 1857चा विद्रोह हा धर्माचं रक्षण करण्यासाठी होता. काही लोकांचं असं म्हणणं होतं, काही इंग्रज लोकांचं असं म्हणणं होतं की 1857चा विद्रोह हा रानटी लोकांनी तयार केलेलं बंड होतं, कारण शिकले सवरले लोक या विद्रोहापासून दूर होते. काही लोकांचं असं या ठिकाणी म्हणणं होतं की 1857चा विद्रोह हा राष्ट्रीय विद्रोह देखील आहे, तो एक या ठिकाणी नॅशनल रायझिंग पण आहे. अशा विविध प्रकारच्या भूमिका इंग्रजांच्या वतीनं या ठिकाणी आल्या. थोडक्यात सांगायचं काय की 1857चा विद्रोह का बरं झाला याची कारणं इंग्रज लोक या ठिकाणी शोधत होते आणि त्यामध्ये एका भारतीय व्यक्तीनं एक अत्यंत महत्त्वपूर्ण पत्रिका या ठिकाणी स्थापन केली आणि त्या भारतीय व्यक्तीने जी पत्रिका या ठिकाणी स्थापन केली त्या पत्रिकेमध्ये त्यांनी या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका इंग्रजांच्या समोर या ठिकाणी मांडली. ती भूमिका काय आहे ते या ठिकाणी समजून घेऊया. लक्षात घ्या, तो भारतीय व्यक्ती होता या ठिकाणी सर सय्यद अहमद खान.
सर सय्यद अहमद खान जे होते, या सर सय्यद अहमद खाननी 1857चा विद्रोह होण्यामागचं कारण काय नेमकं आहे हे या ठिकाणी इंग्रजांना सांगितलं. त्यासाठी त्यांनी द कॉजेस ऑफ इंडियन रिव्होल्ट या नावाचा अत्यंत महत्वपूर्ण एक पत्रिका या ठिकाणी लिहिली. 1857च्या विद्रोहाची कारण काय आहे या नावाचं द कॉजेस ऑफ इंडियन रिव्होल्ट या नावाची पत्रिका या ठिकाणी त्यांनी लिहिली. आणि यामध्ये सर सय्यद अहमद खान ही भूमिका या ठिकाणी मांडत होते की इंग्रज भारतामध्ये सुधारणा करत होते. उदाहरणार्थ, इंग्रजांनी रेल्वे आणली, इंग्रजांनी पोस्ट ऑफिस आणली, PWD निर्माण केलं, भारतामध्ये आधुनिक शिक्षण या ठिकाणी आणलं, तारयंत्र त्यांनी या ठिकाणी आणलं, संस्थांनी खालचा करून एकसंघ भारत निर्माण करण्याची प्रक्रिया ब्रिटिश राज्यकर्ते या काळात राबवत होते. हेच ज्या गोष्टी होत्या या भारतासाठी चांगल्या होत्या. परंतु दुर्दैव असं होतं की ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं भारतीय लोकांना सहभागी करून घेतलं नाही. इंग्रजांनी या प्रकारचं धोरण राबवत असताना भारतीय लोकांना विश्वासात घेऊन हे धोरण राबवलं नाही. भारतीय लोकांना प्रशासनात जर इंग्रजांनी घेतलं असतं तर इंग्रज भारतासाठी ज्या काही चांगल्या बाबी करत आहेत त्या चांगल्या बाबी भारतीय समाजाला समजल्या असत्या आणि खालच्या वर्गापर्यंत त्याचा प्रचार प्रसार झाला असता, असं सर सय्यद अहमद खान यांनी द कॉजेस ऑफ इंडियन रिव्होल्ट या पत्रिकेमध्ये म्हटल्याचं एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या मित्रांनो, या पत्रिकेमध्ये सर सय्यद अहमद खान या ठिकाणी म्हणतायत की या ठिकाणी ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनात भारतीयांना सहभागी करून घेतलं नाही. भारतीयांना सहभागी करून न घेतल्यामुळं ब्रिटिश आपल्या योजना थेट भारतीय जनतेपर्यंत पोहोचवू शकल्या नाहीत. ब्रिटिश आपल्या योजना थेट भारतीय जनतेपर्यंत पोहोचवू शकल्या नाही. ते पोहोचवण्यात अपयशी या ठिकाणी ठरले आणि म्हणून मग भारतीय लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण झाला की इंग्रज आमचं राज्य नष्ट करण्यासाठी आले आहेत, इंग्रज आमचा धर्म बुडवण्यासाठी आलेले आहेत. आणि म्हणून मग भारतीय लोकांनी देखील स्वधर्माच्या रक्षणासाठी, स्वतःच्या संस्थानाच्या रक्षणासाठी त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड केलेला आहे. या प्रकारची भूमिका सर सय्यद अहमद खान द कॉजेस ऑफ इंडियन रिव्होल्ट या नावाच्या पत्रिकेमध्ये मांडताना एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या, या पत्रिकेचा प्रभाव पडला म्हणून 1861चा कायदा बनला असं म्हणणं साक्षात चूक या ठिकाणी राहील. परंतु 1861चा कायदा होत असताना या कायद्यामागे हे पण एक घटना घडली होती की सर सय्यद अहमद खाननी इंग्रजांचे डोळे उघडले होते आणि हे सांगितलं होतं की इंग्रजांना या देशामध्ये जर चिरकाल राज्य स्थापन करायचं असेल तर त्या लोकांना भारतीयांना आता त्यांच्या प्रशासनात सहभागी करून घेणं गरजेचं राहील, अशी भूमिका त्यांनी इथं मांडल्याचं एकंदर दिसतं. इंग्रजांची सत्ता जर भारतात चिरकाळ टिकवायची असेल तर आता प्रशासनामध्ये भारतीयांना पण सहभागी करून घ्या, जेणेकरून ब्रिटिश राज्यकर्ते भारतात ज्या काही गोष्टी करतात त्या सर्वसामान्य भारतीयांपर्यंत पोहोचेल आणि त्याद्वारे या ठिकाणी ब्रिटिशांच्या राज्याचे फायदे सामान्य वर्गापर्यंत पोहोचले जातील, अशी भूमिका सर सय्यद अहमद खाननी या पत्रिकेमध्ये मांडलेली होती असं एकंदरीत दिसतं. आणि मग पाहायला असं भेटेल की 1858चा कायदा या ठिकाणी झाल्यानंतर, म्हणजे राणीचा जो जाहीरनामा होता त्याला केंद्रस्थानी ठेवून या ठिकाणी 1858चा कायदा बनला. त्यानंतर भारतात कायद्याचं राज्य निर्माण करायचंय, कायदा सर्वांसाठी समान निर्माण करायचा आहे आणि त्याचबरोबर राज्य वेलफेअर स्टेट पण करायचंय. मग भारतात जर ब्रिटिशांचं राज्य उभारायचं असेल तर त्या राज्यामध्ये किंवा त्यांच्या प्रशासनामध्ये भारतीय लोकांनाही सहभागी करून घेणं गरजेचं आहे, असं इंग्रजांना फायनली वाटलं. आणि त्याचमुळं इंग्रजांनी 1861चा कायदा या ठिकाणी बनवलेला आहे, ज्याला आपण भारत परिषद अधिनियम या नावानं संबोधतो. हा कायदा अत्यंत महत्वपूर्ण कायदा या ठिकाणी मानला जातो की या कायद्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच विधिमंडळामध्ये भारतीयांना जाण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे, असं एकंदरीत दिसतं. या कायद्यामध्ये काय घडलं गेलं? 1861च्या कायद्यामध्ये विधिमंडळामध्ये, कायदेमंडळामध्ये सर्वप्रथम भारतीयांना प्रवेश मिळालेला आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. 3 भारतीय इथं या ठिकाणी कायदेमंडळामध्ये नियुक्त झालेले आहेत, असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. आता पहा,
इथं जे 3 भारतीय लोक इथं सहभागी झाले, परंतु या लोकांना म्हणजे कायदे मंडळामध्ये किंवा भारतीयांसाठी कायदे मंडळाचे प्रवेशद्वार हे आता खुले करण्यात आले. यामागचं खुले करण्यात आले हे 1861च्या कायद्याने या ठिकाणी कमवलं. परंतु जे लोक सहभागी झाले होते त्या लोकांना कसल्याही प्रकारच्या कामकाजामध्ये सहभागी व्हायचं नव्हतं. त्यांना फक्त पाहायचं होतं की लोकशाहीचं कामकाज किंवा व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेचं कामकाज किंवा भारतामध्ये कायदेमंडळ स्थापन झाले तर त्याचं कामकाज हे कशा पद्धतीने चाललं जातं हे फक्त त्यांना पाहायचं आहे. इंग्रजांचं म्हणणं असं होतं की भारतामध्ये लोकशाही कधीच अस्तित्वात नव्हती. भारतात जे होतं ते केवळ राजेशाही होती आणि आता इंग्रज भारतात लोकशाहीची स्थापना करत आहेत आणि त्यामुळं कशा पद्धतीने ठराव करतात, कशा पद्धतीने ते पास करून घेतले जातात, कशा परिस्थितीत ते प्रस्ताव सादर केले जातात, लोकहितकारी निर्णय कसे घेतले जातात हे केवळ भारतीयांनी सुरुवातीच्या काळामध्ये पाहावं आणि नंतरच्या काळामध्ये त्यांना आम्ही तशा प्रकारची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देऊ कामकाजामध्ये सहभागी होण्याची, असं इंग्रजांचं धोरण होतं. त्यामुळे इथं असं म्हणता येईल की 1861च्या कायद्याद्वारे भारतीयांना कायदे मंडळामध्ये प्रवेश या ठिकाणी मिळालेला आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. या कायद्याचा दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा असा होता की जी व्हॉइसरॉय जो होता त्या व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये 5व्या सदस्याची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आणि हा 5वा सदस्य या ठिकाणी कमांडर इन चीफ, ज्याला आपण सेनाप्रमुख या नावाने संबोधतो, तर तो या ठिकाणी होता, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर पाहायला भेटतं व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये एकूण आधी 4 विभाग होते. व्हॉइसरॉय म्हणजे आधीचा कोण आहे, तर आधीचा तो या ठिकाणी भारताचा गव्हर्नर जनरल आहे. आता आपल्याला माहिती आहे 1858च्या कायद्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल हा या ठिकाणी हे पद नष्ट झालं आणि त्याऐवजी व्हॉइसरॉय हे पद आलं, हे आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. मग पूर्वीच्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये 4 महत्वपूर्ण विभाग होते. त्यापैकी एक होता गृह विभाग, दुसरा होता महसूल विभाग, तिसरा होता वित्त विभाग आणि चौथा होता या ठिकाणी विधी विभाग. आता मात्र या विभागामध्ये आता आणखीन एक पदाधिकारी किंवा आणखीन एक विभाग या ठिकाणी ऍड झाला, तो म्हणजे लष्कर विभाग. हा लष्कर विभाग आता व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणीचा 5वा विभाग या ठिकाणी बनला आणि या लष्कर विभागाचा प्रमुख हा कमांडर इन चीफ या ठिकाणी बनलेला आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे इथं लक्षात घ्यायचं की 1861च्या वेळेस व्हॉइसरॉय कोण होता, तर व्हॉइसरॉय हा या ठिकाणी लॉर्ड कॅनिंग होता, हे या ठिकाणी लक्षात घ्या. व्हॉइसरॉय कोण होता, तर व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंग होता आणि कमांडर इन चीफ हे पद कोणाकडे होतं, तर हे लक्षात घ्या, सर ह्युरोज जो आहे, सर ह्युरोज याला या ठिकाणी कमांडर इन चीफ बनवण्यात आलं होतं. ह्युरोज म्हणजे कोण, ज्यानं झाशी राणी लक्ष्मीबाईचा पराभव केला असा सर ह्युरोज याला या ठिकाणी कमांडर इन चीफ बनवलं गेलं होतं, हे या ठिकाणी लक्षात असू द्या. तर 1861च्या कायद्याद्वारे हे 2 महत्वपूर्ण बदल हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. याचबरोबर या कायद्यामध्ये आणखीन काय महत्वपूर्ण बदल होता, तर इथं आपल्याला पाहायला भेटतं केंद्र सरकारच्या स्तरावर व्हॉइसरॉयला आपल्या कार्यकारिणी परिषदेमध्ये कायदा बनवण्यासाठी 6 ते 12 अतिरिक्त सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार या ठिकाणी मिळाला होता. तर व्हॉइसरॉयची कार्यकारिणी कितीची होती किंवा विभाग कितीचे होते, 5 विभाग होते. आता इथे असं म्हटलं गेलं की व्हॉइसरॉय आपल्या कार्यकारिणी परिषदेमध्ये 6 ते 12 अतिरिक्त सदस्यांची नियुक्ती या ठिकाणी करू शकतो, स्वतःच्या मर्जीनुसार करू शकतो, अशी भूमिका या ठिकाणी आहे. अट फक्त एवढंच होतं की यातले जे निम्मे सदस्य आहे हे गैर सरकारी या ठिकाणी असावेत. निम्मे सदस्य हे या ठिकाणी गैर सरकारी असावेत आणि हे जे अतिरिक्त सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे त्यांची नियुक्ती केवळ 2 वर्षांसाठीच या ठिकाणी असेल, अशी भूमिका या कायद्यामध्ये या ठिकाणी करण्यात आली होती, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता गैर सरकारी याचा अर्थ काय आहे की जे सरकारशी संबंधित नाही. मग कोणाशी संबंधित आहे, तर सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारे लोक जे आहेत त्यांच्याशी संबंधित आहे. म्हणजे पाहायला असं भेटतं की इथं असं डायरेक्शन दिलं गेले होते की व्हॉइसरॉयनं त्याच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये जे 5 विभाग आहे ते 5 विभाग सोडून अन्य 6 ते 12 अतिरिक्त, कमीत कमी 6 जास्तीत जास्त 12 या इतक्या संख्येपर्यंत
अतिरिक्त सदस्यांची नियुक्ती करायची आहे आणि जे अतिरिक्त सदस्य तुम्ही नियुक्त करतात त्यातले निम्मे किंवा निम्मेपेक्षा जास्त हे गैर सरकारी असले पाहिजे, सरकारशी त्याचा संबंध नसला पाहिजे, पण कोणता संस्थानिक असेल, कोणता समाजासाठी चांगला काम करणारा कार्यकर्ता या ठिकाणी असेल, कोण समाज सुधारक या ठिकाणी असेल किंवा समाजसेवक असेल, अशा व्यक्तींना व्हॉइसरॉय आपल्या या कार्यकारिणी परिषदेमध्ये अतिरिक्त सदस्य म्हणून नियुक्त करू शकतो आणि त्याचा कार्यकाळ हा 2 वर्षांसाठी असेल अशी भूमिका या कायद्याद्वारे मांडली गेली होती, लक्षात घ्या. या सदस्यांना केवळ कायदा करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार होता. म्हणजे केवळ तुम्ही काय करायचंय तर कायदा कसा बनवला जातोय हे पाहायचं आहे, बस पाहायचं आहे. तुम्ही तुमचं मत मांडायचं नाही, तुम्ही कसल्या प्रकारचे मतदान करायचं नाही, त्याचबरोबर तुम्ही त्यावर कसल्या प्रकारे चर्चा पण करायची नाही, हे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे इथं म्हटलं गेलं की अंदाजपत्रकावर चर्चा करणं, प्रश्न विचारणं किंवा वित्तीय आणि प्रशासकीय अधिकार यांना दिले नव्हते. त्यांनी फक्त यायचं आणि पाहायचं की कसं कामकाज चाललं आहे, बस एवढंच त्यांच्यावर या ठिकाणी जबाबदारी होती, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा या कायद्याशी संबंधित आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. यानंतर आपण पाहू शकतो की हा कायदा जो होता, या कायद्यानं एक महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेतला. व्हॉइसरॉय जो होता, हा व्हॉइसरॉय कोण होता लक्षात घ्या. व्हॉइसरॉय हा ब्रिटिश राणीचा प्रतिनिधी होता, हे या ठिकाणी लक्षात घ्या. राणीचा प्रतिनिधी भारतात काम करणारा व्हॉइसरॉय होता आणि ब्रिटिश पार्लमेंटचा प्रतिनिधी भारतात कोण होता, त्याला स्टेट सेक्रेटरी किंवा भारत मंत्री या नावानं संबोधलं जातं. तर भारतामध्ये भारत मंत्री एक होता आणि व्हॉइसरॉय एक होता. भारत मंत्र्याची नियुक्ती आणि त्याच्या इंडिया काउन्सिलची नियुक्ती 1858च्या कायद्याद्वारे झाली होती. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी पाहिलेलं आहे, त्यामुळे त्याचं रिपिटेशन मी काय इथं या ठिकाणी करत नाही. आता पहा, इथं दिसून येतं की हा जो कायदा होता, या कायद्यानं व्हॉइसरॉयला या ठिकाणी विशेष अधिकार दिले. ते अधिकार कोणते होते तर एक होता अध्यादेश जारी करण्याचा अधिकार आणि दुसरा होता तो म्हणजे निषेधाधिकार हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता पहा, पॉलिटीच्या भाषेमध्ये जर आपण इथं बोललो तर ऑर्डिनन्स, अध्यादेश म्हणजे ऑर्डिनन्स काढण्याचा अधिकार. आपल्या सर्वांना माहिती आहे की ऑर्डिनन्स कधी काढला जातो, जेव्हा संसदेचं कामकाज या ठिकाणी चाललेलं नाहीये त्यावेळेस या ठिकाणी ऑर्डिनन्स काढला जातो. आज कोण काढतो ऑर्डिनन्स तर राष्ट्रपती या ठिकाणी ऑर्डिनन्स काढतो, हे या ठिकाणी लक्षात घ्या. त्या काळामध्ये व्हॉइसरॉय अध्यादेश जारी करत होता, हे या ठिकाणी लक्षात घ्या. साहजिकच अध्यादेश जो जारी होतो त्याची मुदत ही केवळ 6 महिन्यापर्यंतच या ठिकाणी असती. भारतीय संविधानामध्ये हे जे तत्व आलं ते 1861 कायद्याद्वारे आलं, हे लक्षात घ्या की राष्ट्रपतीला अध्यादेश जारी करण्याचा अधिकार कोणत्या कायद्याद्वारे मिळाला किंवा व्हॉइसरॉयला अध्यादेश जारी करण्याचा अधिकार कोणत्या कायद्याद्वारे मिळाला तर 1861च्या द्वारे मिळाला. आणि हा अध्यादेश 6 महिन्यांपर्यंतच लागू होईल. 6 महिन्यांच्या आत संसदेचं अधिवेशन बोलवायचं आणि त्या ऑर्डिनन्सला कायद्यात रूपांतर करायचं, अशी प्रक्रिया या ठिकाणी आहे. अन्यथा तो ऑर्डिनन्स 6 महिन्यानंतर संपुष्टामध्ये येतो. ही एक प्रक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे. आता पहा, निषेधाधिकार म्हणजे काय, त्याला आपण वेटो पॉवर, पॉलिटीच्या परिभाषेमध्ये आपण त्याला वेटो पॉवर या ठिकाणी म्हणतो. वेटो पॉवर जर आम्ही पाहिलं तर याचा काय अर्थ आहे, जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी पण या ठिकाणी समजून घ्या. वेटो पॉवरचा अर्थ काय, त्याला निषेधाधिकार म्हटलं गेलंय. म्हणजेच कायदेमंडळानं केलेला कायदा तो रद्द करण्याचा अधिकार, कायदेमंडळानं केलेला कायदा तो रद्द करण्याचा अधिकार जो आहे त्याला आपण या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये वेटो पॉवर किंवा निषेधाधिकार या नावानं संबोधतो. भारतीय संविधानामध्ये राष्ट्रपतीचे विविध प्रकारचे वेटो पॉवर आहेत, निषेधाधिकार आहेत, हे तुम्ही पॉलिटीच्या मास्टरकडनं शिकून घेतातच आहे. मी इथं त्याचं काही रिपिटेशन करत नाहीये. पहा, क्राऊनला भारतात केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचा अधिकार या ठिकाणी असणार आहे. क्राऊन जी आहे, राणी जी आहे, तर त्या राणीला, राजसत्तेला भारतात एखादा कायदा केला आणि राजसत्तेला असं वाटलं की हा कायदा या ठिकाणी धोक्याचा आहे आपल्या राष्ट्रासाठी, तर तो कायदा रद्द करण्याचा अधिकार क्राऊनला आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर या कायद्याच्या नुसार मुंबई प्रेसिडेन्सी, मद्रास प्रेसिडेन्सी आणि बंगाल प्रेसिडेन्सी ज्या आहेत, तर या 3 महत्त्वपूर्ण ज्या प्रेसिडेन्सी आहेत त्या 3 महत्त्वपूर्ण प्रेसिडेन्सींना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये कायदा करण्याचा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे, असं एकंदर दिसतं. तर मुंबई,
मद्रास आणि बंगाल प्रेसिडेन्सींना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये कायदा करण्याचा अधिकार या ठिकाणी देण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। हे कोणत्या कायद्याद्वारे झालं तर हे 1861च्या कायद्याद्वारे या ठिकाणी पूर्णत्वास आलेलं आहे असं एकंदरीत दिसतं। आता पहा की एक तर आहे व्हॉइसरॉयची कार्यकारी परिषद जी सेंट्रल गव्हर्नमेंटवर या ठिकाणी काम करणार, केंद्रामध्ये काम करणार आहे, आणि व्हॉइसरॉयच्या अधिपत्याखाली ज्या प्रेसिडेन्सी होत्या तिथे या ठिकाणी गव्हर्नर या ठिकाणी काम करत होता, हे लक्षात घ्या। मुंबईचा गव्हर्नर, मद्रासचा गव्हर्नर किंवा बंगालचा गव्हर्नर हे या ठिकाणी लक्षात घ्या। तर अशा प्रकारे मुंबई, मद्रास आणि त्याचबरोबर बंगाल प्रेसिडेन्सी मधले जे गव्हर्नर आहे त्या गव्हर्नरला देखील त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये कायदा करण्याचा अधिकार या ठिकाणी मिळाल्याचं दिसून येतं। काय मी म्हणतो ते समजून घ्या की 1861च्या कायद्याद्वारे ज्या काही प्रांतीय प्रेसिडेन्सी आहे त्या प्रांतीय प्रेसिडेन्सींना पण त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये या ठिकाणी कायदा करण्याचा अधिकार मिळाला। गव्हर्नर जनरल जो होता किंवा गव्हर्नर जो होता त्या प्रांतीय प्रेसिडेन्सीचा, तो आता त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी अमुक अमुक कायदा तयार करू शकत होता, हे या ठिकाणी लक्षात घ्या। याचबरोबर हा कायदा करण्यासाठी 4 ते 8 असे अतिरिक्त सदस्यांची नियुक्ती तो या ठिकाणी करू शकत होता, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या। पुन्हा इथं हेच या ठिकाणी मला सांगायचंय की अशा प्रकारच्या अतिरिक्त सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी निम्मेपेक्षा जास्त सदस्य हे गैर सरकारी असावेत अशी भूमिका यामध्ये या ठिकाणी होती, हे या ठिकाणी लक्षात घ्या। तर हा महत्त्वपूर्ण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या। याचबरोबर प्रांतीय प्रेसिडेन्सींनी केलेले कायदे जर व्हॉइसरॉयला ते या ठिकाणी गैरलागू आहेत असं वाटत असेल तर व्हॉइसरॉय जे आहे ते कायदे रद्द करू शकत होता, हे पण लक्षात घ्या। आणि याचबरोबर प्रांतीय प्रेसिडेन्सीला कोणताही कायदा या ठिकाणी करायचा असेल तर त्याच्यासाठी त्याला या ठिकाणी व्हॉइसरॉयची संमती मिळवणं गरजेचं होतं, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे प्रांतीय प्रेसिडेन्सीला एखादा कायदा बनवायचा आहे तर तो कायदा बनवत असताना इथं या ठिकाणी जो सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जो व्हॉइसरॉय आहे, राणीचा प्रतिनिधी, त्याची संमतीशिवाय तो कायदा प्रांतीय प्रेसिडेन्सीमध्ये राबवला जाणार नाही, बनवला जाणार नाही, अशी भूमिका यामध्ये या ठिकाणी आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। तर या प्रकारे 1861चा कायदा हा अत्यंत महत्त्वपूर्ण कायदा इथे या ठिकाणी होऊन गेला। थोडक्यात सांगायचं झालं तर या कायद्याद्वारे काय झालं तर या कायद्याद्वारे व्हॉइसरॉयला या ठिकाणी ऑर्डिनन्स काढण्याचा अधिकार मिळाला, व्हीटो पॉवरचा अधिकार मिळाला। लष्कर विभाग हा एक 5वा विभाग व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणीमध्ये आला आणि हा लष्कर विभागावर या ठिकाणी कमांडर इन चीफ म्हणजे सेना प्रमुख, लष्कर प्रमुख या पदाची नियुक्ती करण्यात आली। याचबरोबर पाहायला असं भेटतं की या कायद्याद्वारे भारतीयांना सर्वप्रथम कायदे मंडळामध्ये प्रवेश मिळाला। याचबरोबर व्हॉइसरॉयला त्याच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये 6 ते 12 अतिरिक्त सदस्य निवडण्याचा अधिकार मिळाला। प्रांतीय प्रेसिडेन्सी जी आहे त्या प्रांतीय प्रेसिडेन्सींना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये कायदा करण्याचा अधिकार मिळाला आणि तो कायदा करण्यासाठी 4 ते 8 असे अतिरिक्त सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार गव्हर्नर जनरलला किंवा गव्हर्नरला मिळाल्याचं एकंदरीत दिसून येतं। तर या महत्त्वपूर्ण बिंदूंवर या ठिकाणी हा 1861चा कायदा या ठिकाणी आधारित होता। आता यानंतर आपण पाहूया 1892चा कायदा। आता लक्षात घ्या मित्रांनो, 1892चा भारत परिषद अधिनियम निर्माण जो झाला तो या ठिकाणी काँग्रेसच्या स्थापनेमध्ये असणाऱ्या मवाळांच्या योगदानातून। आता हा कायदा जो आपण पाहतो, हा कायदा पाहण्यापूर्वी भारतामध्ये जो राष्ट्रवादी विचार या ठिकाणी निर्माण झाला होता किंवा जो राष्ट्रवाद निर्माण झाला होता तो कोणत्या स्वरूपातील होता ते आधी आपण या ठिकाणी तपासून पाहूया। लक्षात घ्या, 1857चा विद्रोह झाला आणि 57च्या विद्रोहानंतर भारतामध्ये 57च्या विद्रोहाला केंद्रस्थानी ठेवून भारतामध्ये राष्ट्रवादाचा उदय या ठिकाणी होता। राणीनं जे आश्वासन दिलं होतं की भारतामध्ये आम्ही कायद्याचं राज्य निर्माण करू, कायदा सर्वांसाठी समान पद्धतीने लागू करू आणि याचबरोबर वेलफेअर स्टेट निर्माण करू, राणीची ही आश्वासनं राणीच्याच प्रतिनिधींनी म्हणजेच व्हॉइसरॉयनं पायदळी तुडवली होती आणि म्हणून मग ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटनचं क्राउन गव्हर्नमेंट या दोघांमध्ये काहीही फरक नाही।
हे दोघंही समान उद्देशानं भारतावर राज्य करतात. यांचा उद्देश आहे तो म्हणजे भारताची अधिकाधिक लूट करणं आणि इंग्लंडचा विकास या ठिकाणी करणं. आणि म्हणून मग भारतामध्ये या ठिकाणी विविध कालखंडामध्ये विविध समाज सुधारक असू द्या किंवा या ठिकाणी महत्वपूर्ण क्रांतिकारी किंवा स्वातंत्र्य सेनानी या ठिकाणी असू द्या, या सर्वांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या धोरणांवर कठोर टीका केल्याचं एकंदरीत दिसून येतं. साहजिकच भारतीय लोकांना आता वाटू लागलं की आपण पण आता राजकीय दृष्ट्या संघटित झालो पाहिजे आणि आपल्या हक्क अधिकारांच्या मागण्या आपण इंग्रजांकडे करायला किंवा केल्या पाहिजे, या प्रकारची भूमिका इथं या ठिकाणी आल्याचं एकंदरीत दिसतं. आता लक्षात घ्या, त्याच भूमिकेतून अखिल भारतीय स्तरावर भारतीयांचं एक राजकीय संघटन निर्माण करण्याचा विचार या ठिकाणी आला आणि त्या विचारातूनच इंडियन नॅशनल काँग्रेस या नावाचा राजकीय पक्ष सन 1885 साली या ठिकाणी स्थापन झालेला आहे असं एकंदरीत दिसतं. इंडियन नॅशनल काँग्रेस हा राजकीय पक्ष म्हणजे भारतात राष्ट्रवादाचा एक नवा आविष्कार होता. नवे शिकले सवरलेले तरुण लोक या काँग्रेस या पक्षामध्ये सहभागी होत होते आणि भारतीय लोकांसाठी राजकीय हक्कांच्या मागण्या त्या या ठिकाणी करत होत्या. 1885 ला जो काँग्रेस स्थापन झाला त्या काँग्रेसचा सुरुवातीचा प्रारंभ जर आम्ही पाहिला किंवा सुरुवातीचा कालखंड जर आम्ही पाहिला तर तो मॉडरेट होता. त्याला आपण या ठिकाणी मावळ मतवादी कालखंड पण या ठिकाणी संबोधू शकतो. आता लक्षात घ्या, हा जो मावळांचा कालखंड होता, या मावळांच्या कालखंडामध्ये मावळ लोकांनी इंग्रजांवर पूर्णपणे निष्ठा दाखवली होती. ब्रिटिश या देशाचं कल्याण करतील आणि त्याचबरोबर ते भारतीय लोकांना विविध प्रकारचे राजकीय हक्क अधिकार देतील यावर यांचा विश्वास होता. आणि म्हणून मग या मावळांनी इथं पाहायला भेटतं की अर्ज विनंतीचा मार्ग स्वीकारल्याचं एकंदरीत दिसतं. अर्ज विनंतीच्या मार्गाच्या आधारावर अधिकाधिक राजकीय सत्ता मिळवणं किंवा राजकीय हक्क अधिकार मिळवणं हा यांचा उद्देश होता. परंतु झालं असं, 1885 ला जे काँग्रेसची स्थापना झाली त्याचे जे पहिले अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी होते, वोमेशचंद्र बॅनर्जी या ठिकाणी होते. त्या वोमेशचंद्र बॅनर्जीनं जे एकूण 9 प्रस्ताव काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेस मांडले होते, त्या प्रस्तावाला आता इंग्रज सरकार सिरियसली घेत नव्हतं, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. कारण इथं पाहायला भेटतं काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेस जो व्हॉइसरॉय या ठिकाणी होता, ज्याचं नाव होतं लॉर्ड डफरीन, तो या ठिकाणी काँग्रेसच्या बाजूचा नव्हता किंवा काँग्रेसला तो एक सूक्ष्म लोकांची संघटना मानत होता आणि म्हणून त्यानं त्याच्या कार्यकाळामध्ये काँग्रेसच्या मागण्यांकडे कानाडोळा केल्याचं एकंदरीत दिसतं. परंतु जेव्हा 1888चं काँग्रेसचं अधिवेशन अलाहाबाद या ठिकाणी झालं, त्यावेळेस अलाहाबादच्या या अधिवेशनामध्ये काँग्रेसनं पहिल्यांदाच एका इंग्रज अधिकाऱ्याला अध्यक्ष बनवलं. त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव होतं जॉर्ज युले. आणि हा जो जॉर्ज युले होता, या जॉर्ज युलेनं अलाहाबादच्या काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरनं अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावत असताना 1861च्या कायद्यावर टीका केली. ते असं म्हणाले की 1861चा कायदा म्हणजे एखाद्या लहान मुलाच्या हातात दुधाची बाटली देण्याचा प्रकार होता. जसं की आपण पाहतो बघा, एखादं मूल जन्माला आलं, ते मूल जन्माला आल्यानंतर त्याचे आई वडील त्याच्या हातामध्ये दुधाची बॉटल देतात. त्याला डायरेक्टच काय भोजन करायला सांगत नाही, है ना. भाजी चपाती काय त्याला लगेच आपण खायला घालत नाही. मग त्याला काय करतो आपण, एखादं लहान मूल जन्माला आलं तर त्याला सुरुवातीचं 1-2 वर्ष आपण त्याला दुधाची बॉटल देतो आणि तो ते दूध पिऊन स्वतः तंदुरुस्त या ठिकाणी होतं. आता हे काय म्हणतायत जॉर्ज युले की 1861चा कायदा म्हणजे लहान मुलाच्या हातात दुधाची बाटली देण्याचा प्रकार होता. म्हणजे त्यांचं असं म्हणणं असं आहे की 1857च्या विद्रोहानंतर लगेचच भारतात राष्ट्रवाद जन्माला आला. मग या राष्ट्रवादाला मोठं करण्यासाठी इंग्रजांनी किंवा हा राष्ट्रवाद जगला पाहिजे किंवा हा भारत जगला पाहिजे यासाठी इंग्रजांनी त्याच्या हातामध्ये दुधाची बाटली दिली. ती दुधाची बाटली म्हणजे 1861चा कायदा. परंतु त्यानंतर आता भारतामध्ये राष्ट्रवाद हा मोठा झालेला आहे. भारतातील राष्ट्रवाद हा व्यापक बनलेला आहे. आता भारतीय लोकांना अधिकाधिक राजकीय हक्क अधिकारांची आवश्यकता आहे. आता मला सांगा, 1-2 वर्षाचा मुलगा
त्याच्या हातामध्ये तुम्ही दुधाची बॉटल पाहता, पण जेव्हा 20-25 वर्षाचा मुलगा होतो तो दुधाची बाटलीच पितो का? तर नाही, तो चांगलं भोजन बिजन करतो. तर इथं हे तेच म्हणतायत की आता भारतीय राष्ट्रवाद हा वयस्क झालेला आहे. भारतीय राष्ट्रवाद आता या ठिकाणी वयस्क झालेला आहे, तो प्रौढ झालेला आहे. आता त्याला या दुधाच्या बाटलीची आवश्यकता नाही, तर त्याला आता पूर्ण भोजनाची आवश्यकता आहे. त्याला आता दुधाच्या बाटलीची आवश्यकता नाही, तर पूर्ण भोजनाची आवश्यकता आहे. आणि म्हणून मग इंग्रजांनी 1861च्या कायद्यात सुधारणा करावी आणि नवा कायदा भारतीयांना या ठिकाणी द्यावा, या प्रकारची भूमिका जॉर्ज युलेनं 1888ला मांडली. 1889ला ब्रिटिश इंडिया कमिटीची स्थापना या ठिकाणी होती आणि ब्रिटिश इंडिया कमिटीच्या वतीनं ब्रिटनच्या निवडणुकांमध्ये भारतीय लोकांनी सहभागी घ्यावं किंवा सहभागी व्हावं या प्रकारची भूमिका मांडली. आणि 1892ला दादाभाई नौरोजी ब्रिटिश भूमीतनं पहिले भारतीय जे ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य या ठिकाणी झाले. पहिले आणि एकमेव ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य झालेले भारतीय व्यक्ती म्हणजे दादाभाई नौरोजी या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आता इंग्रजांना हे लक्षात आलं की भारतीय लोकांची आता ताकद वाढली आहे, भारताला आता अधिकाधिक राजकीय सुधारणा देणं आवश्यक आहे. आणि म्हणून मग पाहायला असं भेटतं की इंग्रजांनी 1892 साली एक अत्यंत महत्वपूर्ण कायदा या ठिकाणी संमत केला, ज्याला आपण भारत परिषद अधिनियम या नावानं या ठिकाणी संबोधतो. भारत परिषद अधिनियम 1892चा कायदा हा नेमका काय बरं आहे ते आपण इथे या ठिकाणी पाहूया. तर इथं दिलेलं आहे की लॉर्ड डफरिननं काँग्रेसवर टीका करताना म्हणालं, काँग्रेस अतिसूक्ष्म लोकांचं प्रतिनिधित्व करते, परंतु लॉर्ड डफरिन काँग्रेसच्या मागण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करू शकत नव्हता आणि नंतर मग त्याला हा कायदा करायची वेळ आली. आता पहा, इथं आपण पाहू शकतो 1892चा कायदा आणि त्या कायद्याच्या तरतुदी काय होत्या. मागे आपण पाहिलं केंद्रीय विधिमंडळामध्ये जे सदस्य होते ते 6 ते 12 अशा प्रकारच्या अतिरिक्त सदस्यांची नियुक्ती या ठिकाणी केली जात होती. व्हॉइसरॉय आपल्या कार्यकारी परिषदेमध्ये 6 ते 12 अतिरिक्त सदस्यांची नियुक्ती करत होता. आता ती संख्या वाढवण्यात आली आणि आता केंद्रीय विधिमंडळात अतिरिक्त भारतीय सदस्यांची संख्या ही वाढवून ती 10 ते 16 अशी या ठिकाणी करण्यात आली. पूर्वी 1861च्या कायद्याद्वारे किती होती? कमीत कमी 6, जास्तीत जास्त 12. आता 1892च्या कायद्याद्वारे कमीत कमी 10, जास्तीत जास्त 16 अशी करण्यात आली. साहजिकच हाच नियम इथं पण होता जो मागे होता. कोणता? की ज्या लोकांची तुम्ही नियुक्ती करता ती लोक जे आहे त्या ते निम्मे सदस्य हे गैर सरकारी असावेत अशी नियम इथं पण या ठिकाणी आहे. याचबरोबर प्रांतीय विधिमंडळ जे होते, ज्यामध्ये मद्रास आहे, बंगाल आहे आणि त्याचबरोबर मुंबई आहे. तर बंगाल, मद्रास, मुंबई या प्रांतीय विधिमंडळामध्ये पण आधी किती होती संख्या? तर 4 ते 8 अशी सदस्य संख्या होती. आता ती 4 ते 8 सदस्य संख्या या ठिकाणी वाढवण्यात आली. ती आता 8 ते 20 एवढी या ठिकाणी करण्यात आलेली आहे असं एकंदर दिसतं. तर 8 ते 20 अशी अतिरिक्त संख्या इथे या ठिकाणी करण्यात आली गव्हर्नरच्या कार्यकारी परिषदेत, प्रांतीय विधिमंडळामध्ये, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता त्यावेळेस कायदेमंडळ नव्हतं, मग काय होतं? तर व्हॉइसरॉयची कार्यकारी परिषदेलाच या ठिकाणी विधिमंडळ म्हटलं गेलं. प्रांतीय प्रेसिडेन्सी पण नव्हत्या. आपल्याला माहिती आहे कायदेमंडळाची स्थापना 1919च्या कायद्याद्वारे झाली, हे लक्षात घ्या. मग इथं आपल्याला पाहायला काय भेटतं की मग हे केंद्रीय विधिमंडळ जे आम्ही म्हणतो, प्रांतीय विधिमंडळ म्हणतो, मग ते काय होतं? तर व्हॉइसरॉयची कार्यकारी परिषद त्यालाच या ठिकाणी केंद्रीय विधिमंडळ म्हटलं गेलं आणि गव्हर्नर जनरलची कार्यकारी परिषद त्यालाच या ठिकाणी प्रांतीय विधिमंडळ म्हटलं गेलं, हे या ठिकाणी लक्षात असू द्या. आता पहा, इथं भारतीय सदस्यांची संख्या प्रांतीय प्रेसिडेन्सीमध्ये जी पूर्वी 4 ते 8 होती, आता ती 8 ते 20 करण्यात आली. आणि याचबरोबर उत्तर पश्चिमी सीमा प्रांत जो आहे, उत्तर पश्चिमी या ठिकाणी सीमा प्रांत, नॉर्थ वेस्ट जो आहे, नॉर्थ वेस्ट पश्चिमी वायव्य सरहद्द प्रांत म्हणू शकतो आपण, तर तो जो आहे नॉर्थ वेस्ट प्रेसिडेन्सी, तिथं या ठिकाणी जास्तीत जास्त 15 सदस्यांची नियुक्ती या ठिकाणी करा अशी भूमिका या ठिकाणी घेतली गेली. तर 15 जास्तीत जास्त 15 सदस्य इथे या ठिकाणी घेतले पाहिजे अशी भूमिका 1892च्या कायद्याद्वारे आहे. म्हणजेच काय
कायदे मंडळामध्ये भारतीयांची सदस्य संख्या वाढवण्यात आली, हा महत्वपूर्ण मुद्दा इथं आपण लक्षात ठेवा. 1892चा कायदा, यामध्ये अजून काय महत्वपूर्ण तरतुदी होत्या, तर यश इथं आपल्याला दिसतं की अतिरिक्त सदस्यांपैकी 40% गैर सरकारी सदस्य असणे हे कंपल्शन होतं. 40% हे या ठिकाणी गैर सरकारी सदस्य असणं हे कंपल्शन होतं. आणि याचबरोबर केंद्रीय आणि त्याचबरोबर प्रांतीय विधिमंडळात, केंद्रीय आणि प्रांतीय विधिमंडळात भारतीय सदस्यांना आता चर्चा करण्याचा अधिकार मिळाला. विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी होण्याचा अधिकार या ठिकाणी मिळाला. परंतु एखाद्या मुद्द्यावर जर त्यांना तोंड उघडायचं असेल, एखाद्या मुद्द्यावर जर त्यांना चर्चा करायची असेल, तर त्यासाठी 6 दिवसांची पूर्व सूचना जी आहे, ही पूर्व सूचना देऊनच तुम्हाला सरकारला प्रश्न विचारणे, अंदाजपत्रकावर चर्चा या ठिकाणी करणे यांसारखे अधिकार सीमित स्वरूपामध्ये मिळाल्याचे एकंदरीत दिसून येतं. तर सरकारला प्रश्न विचारणं, पूरक प्रश्न विचारलं, अंदाजपत्रकाच्या चर्चेत सहभागी होणं यासारखे मुद्दे जे आहेत हे आपल्याला इथे या ठिकाणी 1892च्या कायद्याद्वारे या ठिकाणी मिळालेले आहेत असं एकंदरीत दिसतं. हा महत्वपूर्ण कायदा 1892चा कायदा. थोडक्यात जर सांगायचं झालं तर 1892चा कायदा काय होता. 1892च्या कायद्याद्वारे विधिमंडळामध्ये भारतीयांची सदस्य संख्या वाढवली गेली. केंद्रीय विधिमंडळामध्ये आधी 6 ते 12 होती, ती आता वाढवली गेली, 10 ते 16 करण्यात आली. प्रांतीय विधिमंडळामध्ये आधी 4 ते 8 होती, ती आता 8 ते 20 या ठिकाणी करण्यात आली, हे लक्षात घ्या. आणि कायदे मंडळामध्ये जे भारतीय सदस्य सहभागी होत होते त्यांना कायदा निर्माण करण्याच्या प्रक्रियेत आता सहभागी होता आलं, चर्चा करण्याची संधी मिळाली, सरकारला प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. पण त्यासाठी त्यांना 6 दिवसांची पूर्वसूचना देणं गरजेचं होतं असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. मग या सगळ्या प्रक्रियेमुळं 1892च्या कायद्यामुळं पाहायला भेटतं की फिरोजशाह मेहता असू द्या, नामदार गोखले या ठिकाणी असू द्या, लोकमान्य टिळक असू द्या, सुरेंद्रनाथ बॅनर्जी या ठिकाणी असू द्या, उमेशचंद्र बॅनर्जी असू द्या, यांसारखे कैक भारतीय लोक कायदे निर्माण करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होतात. सरकारला प्रश्न विचारण्याची संधी देखील त्यांना इथे या ठिकाणी मिळतीये असं एकंदरीत दिसतं. 1892च्या कायद्यानंतर आता आपण पाहूया तो म्हणजे मोर्लो मिंटो कायदा. मोर्लो मिंटो कायदा याची थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला आधी या ठिकाणी समजून घ्यावी लागणार आहे. काय नेमकी आहे ते थोडंसं आपण इथं पाहूया. आता लक्षात घ्या मित्रांनो की मोर्लो मिंटो कायदा 1909ला झाला. या कायद्याच्या आधी भारतामध्ये, मोर्लो मिंटो कायद्याच्या आधी भारतामध्ये एक चळवळ राबवली गेली जिला स्वदेशी चळवळ या ठिकाणी म्हटलं गेलं. स्वदेशी चळवळ राबवली का बरं होती, तर बंगालची फाळणी लॉर्ड कर्झननी केली होती आणि ती बंगालची फाळणी रद्द करावी यासाठी भारतात या ठिकाणी स्वदेशी मुवमेंट 1905 पासून सुरू झालेली होती असं एकंदरीत दिसतं. लॉर्ड कर्झन याची कारकीर्द खूप जास्त गाजली. त्यानं चांगल्या पण काही गोष्टी केल्या, परंतु भारतीय राष्ट्रवादाला हा घातक असणारा माणूस होता आणि म्हणून मग नामदार गोखल्यांनी लॉर्ड कर्झनच्या कारकिर्दीची तुलना औरंगजेबाच्या कारकिर्दीसोबत केली. हा इतिहास आपल्या सर्वांनाच या ठिकाणी माहिती आहे. आता लक्षात घ्या, इथं आपल्याला पाहायला भेटतं की 1909चा कायदा लागू करण्याच्या आधी सन 1899ला लॉर्ड कर्झननं एक समितीची स्थापना केली होती. त्या समितीचं नाव होतं A.T. अरुंडेल समिती. त्या समितीचं नाव होतं A.T. अरुंडेल समिती. हे नाव या ठिकाणी लक्षात ठेवा. A.T. अरुंडेल समिती ही 1899ला स्थापन करण्यात आली. हा मुद्दा इथे लक्षात घ्या. दुसरा महत्वपूर्ण मुद्दा असा आहे की ही समिती स्थापन करण्यामागे उद्देश काय होता. ही समिती स्थापन करण्यामागे उद्देश हा होता की भारतामध्ये राजकीय सुधारणा घडवून आणणं. काय होता, भारतात राजकीय सुधारणा घडवून आणणं हा याचा उद्देश होता. मित्रांनो 1899 पासून या समितीनं काम करायला सुरुवात केली आणि या समितीनं आपला रिपोर्ट जो आहे हा रिपोर्ट 1906ला या ठिकाणी सादर केला. 1906ला या समितीनं आपला रिपोर्ट सादर केला आणि या समितीच्या रिपोर्टमध्ये पहिल्यांदाच म्हटलं गेलं की भारतीय मुस्लिम समाज, या भारतीय मुस्लिमांचं भारतातील राजकीय महत्त्व लक्षात घेता त्यांना
हिंदूंहून स्वतंत्र असा मतदारसंघ दिला गेला पाहिजे, ही भूमिका सर्वप्रथम जर कोणी मांडली तर A.T. अरुंडल समितीने मांडलेली आहे, हे इथं या ठिकाणी लक्षात घ्या. A.T. अरुंडल समितीनं भारतीय मुस्लिमांना सर्वप्रथम स्वतंत्र मतदारसंघ दिला गेला पाहिजे, ही भूमिका मांडली. दुसरा महत्वपूर्ण मुद्दा असा मांडला की या समितीनं दुसरा महत्वपूर्ण भूमिका मांडली की ती म्हणजे इंडिया काउन्सिलच्या संदर्भात. भूमिका अशी मांडली, इंडिया काउन्सिल जी आहे, भारत मंत्राची जी परिषद आहे, तर त्या भारत मंत्राच्या परिषदेमध्ये आता भारतीय सदस्यांना देखील सहभागी करून घेण्याची वेळ आलेली आहे. कारण भारतामध्ये राष्ट्रवाद खूप जास्त तीव्रपणे या ठिकाणी होतोय आणि म्हणून मग भारतीयांना आणखीन राजकीय सुधारणा आपल्याला दिल्या पाहिजे. याचबरोबर आपल्याला भारतामध्ये निवडणुकीचं तत्व देखील राबवायला हवं, ही भूमिका A.T. अरुंडल समितीनं मांडलेली आहे, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. याच मुद्द्याच्या आधारावर A.T. अरुंडल समितीच्या आधारावर या ठिकाणी मोर्ले आणि मिंटो यांनी एकत्र येऊन, भारत मंत्री होते मोर्ले आणि व्हॉइसरॉय होते मिंटो, यांनी एकत्र येऊन या प्रकारचा कायदा निर्माण केलेला आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. स्वदेशी चळवळ जेव्हा आम्ही या ठिकाणी पाहतो तेव्हा स्वदेशी चळवळीमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतं स्वराज्याची भूमिका घेतली गेली. 1906चं काँग्रेसचं कलकत्ता अधिवेशन आपल्या सर्वांना आठवत असेल. 1906च्या काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते आणि दादाभाई नौरोजींनी 1906च्या या अधिवेशनामध्ये भूमिका मांडली की काँग्रेसचा उद्देश या ठिकाणी आहे तो म्हणजे स्वराज्य स्थापन करण्याचा, स्वराज्याच्या निर्मितीचा काँग्रेसचा मूळ उद्देश आहे, अशी भूमिका ते मांडताना एकंदरीत दिसतात. स्वराज्य म्हणजे काय याबद्दल कोणालाही काहीही माहीत नव्हतं. स्वराज्य म्हणजे काय याची सर्वानुमुखे एक व्याख्या करण्यात काँग्रेस किंवा एकमुखानं ती व्याख्या करण्यात आली नव्हती. प्रत्येकानं वेगवेगळ्या व्याख्या यामध्ये केल्या होत्या, हे या ठिकाणी लक्षात घ्या. याच दरम्यानच्या काळामध्ये दिसून असं येतं इंग्रजांनी त्यांच्या अधिपत्याखाली असणारा कॅनडा आणि याचबरोबर ऑस्ट्रेलिया, इंग्रजांनी त्यांच्या अधिपत्याखाली असणारा कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या दोन महत्वपूर्ण देशांना डॉमिनंट स्टेटचा दर्जा दिलेला होता, हे या ठिकाणी लक्षात असू द्या. वसाहतीचा दर्जा या ठिकाणी दिला होता, हे लक्षात घ्या. आता मूळ मुद्दा असा आहे की डॉमिनंट स्टेट म्हणजे काय, वसाहतीचा दर्जा देणं म्हणजे काय, तर हे लक्षात घ्या. ब्रिटिशांची वसाहत कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया असेल, भारत असेल. ब्रिटिशांची वसाहत भारत असेल, उदाहरणार्थ भारताचं नाव घेऊ आपण. ब्रिटिशांची वसाहत भारत असेल, परंतु या भारतावर या ठिकाणी ब्रिटिश राज्य करतील तर लंडनवरनं करतील, ना की भारतात राहून. भारतामध्ये जे प्रशासन असेल ते भारतीयांच्या ताब्यामध्ये असेल आणि लंडनवरनं त्या प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे या ठिकाणी केलं जाईल. याला म्हणलं जातं डॉमिनंट स्टेटचा अधिकार, हे लक्षात घ्या. म्हणजे काय, अप्रत्यक्षरित्या या ठिकाणी भारतीय लोकांच्या हातात सत्ता असेल, मात्र ती डायरेक्ट कोण हँडल करेल तर ब्रिटनचे लोक हँडल करतील, अशी भूमिका. उदाहरणार्थ भारताचा राष्ट्रपती आपल्या प्रशासनातला प्रमुख आहे, प्रधानमंत्री नाही. बघा, भारताचा राष्ट्रपती आपल्या प्रशासनातला प्रमुख आहे. जेव्हा पण एखादा कायदा बनतो राष्ट्रपतीच्या नावाने बनतो. जेव्हा विदेश दौरे निघतात ते राष्ट्रपतीच्या नावाने निघतात, जरी प्रधानमंत्री तिथं जात असला तरी, हे लक्षात घ्या. त्यामुळे राष्ट्रपती हा प्रशासकीय प्रमुख आहे. जर भारत डॉमिनंट स्टेट असता तर या राष्ट्रपतीला ब्रिटनच्या संसदेमध्ये आपला वार्षिक अहवाल द्यावा लागण्यासाठी जावं लागलं असतं, किंवा ब्रिटनच्या राणीनं किंवा ब्रिटिशांच्या पार्लमेंटनं सांगील ते आदेश राष्ट्रपतीला भारतामध्ये फॉलो करावे लागले असते. याला म्हटलं जातं काय, डॉमिनंट स्टेट, हे लक्षात घ्या. आता इथं पाहायला असं भेटतं की कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाला डॉमिनंट स्टेटचा दर्जा या ठिकाणी दिला गेला होता आणि या काळामध्ये स्वराज्याची मागणी करत असताना नामदार गोखल्यांनी पण भारताला डॉमिनंट स्टेटचा दर्जा इंग्रजांनी दिला गेला पाहिजे अशी भूमिका मांडत होते नामदार गोखले. कारण कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या दोघांना तुम्ही डॉमिनंट स्टेटचा दर्जा देताय,
तिथलं प्रशासन, तिथलं सगळं कामकाज हे या ठिकाणी तिथले स्थानिक लोकांच्या हातात होतं आणि इंग्लंडचे लोक त्याच्यावर एक वरदहस्त वर्चस्व म्हणून काम करत होते, हे लक्षात घ्या. आता जेव्हा नामदार गोखल्यांनी कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाला पण डॉमिनंट स्टेटचा त्यांना जर डॉमिनंट स्टेटचा दर्जा दिला तर भारताला पण तशा प्रकारचा दर्जा द्या अशी भूमिका जेव्हा नामदार गोखले मांडतात तेव्हा लक्षात घ्या, हे जे मोर्ले होते ना, या मोर्ल्यांनी नामदार गोखल्यांची खिल्ली उडवली आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं भारतासाठी डॉमिनंट स्टेटचा दर्जा मागणं म्हणजे भारतीय लोकांनी आकाशातील चंद्र सूर्य तारे मागण्याचा प्रकार आहे. भारतीयांची अशी मागणी जणू काही चांदोबाची मागणी केल्याचा प्रकार आहे, अशी भूमिका कोणी मांडली तर भारत मंत्री मोर्लेनं मांडलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. नामदार गोखल्यांची खिल्ली उडवलेली आहे. ते म्हणाले की डॉमिनंट स्टेटचा दर्जा भारतासाठी मागणं म्हणजे काय आहे, चांदोबाची मागणी केल्याचा प्रकार आहे, ही भूमिका हे मांडताना दिसून येतं. नामदार गोखले मवाळमतवादी कार्यकर्ते यांचा मात्र ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या न्यायबुद्धीवर खूप जास्त विश्वास होता आणि या संपूर्ण काळामध्ये 1908ला इंग्रजांनी स्वदेशी चळवळ दडपून टाकली. जहालमतवादी त्यांना अटक केलं आणि त्यानंतर इंग्रजांनी या ठिकाणी नवा कायदा लागू करण्याच्या संदर्भात हालचाली केल्या. लक्षात असू द्या, नामदार गोखले ज्यांच्या न्यायबुद्धीवर किंवा ज्या गोखल्यांचा इंग्रजांवर खूप जास्त विश्वास होता, इंग्रजांना असं वाटू लागलं की याच व्यक्तीला आपण सोबत घेऊन नवा कायदा या ठिकाणी लागू करू. आणि लक्षात घ्या, 1909चा जो कायदा बनला त्या कायद्याचा मसुदा बनवण्यासाठी इंग्रजांनी नामदार गोखल्यांना या ठिकाणी सोबत घेतलेलं आहे, असं एकंदर दिसतं. नामदार गोखल्यांनी 1909च्या कायद्याचा मसुदा तयार केला. काही असे मुद्दे होते की ज्या मुद्द्यांवर नामदार गोखले हे खूप जास्त सहमत नव्हते, मात्र इंग्रजांनी तो कायदा बनवायचा होता, म्हणून मग नामदार गोखले पण त्या संदर्भात काही करू शकले नाही, हे लक्षात घ्या. नामदार गोखले यांनी 1909च्या कायद्याचा मसुदा तयार केलेला आहे, बस एवढं या ठिकाणी लक्षात घ्या. आता पहा, इथं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की 1909चा कायदा काय नेमका होता आणि त्याच्या तरतुदी काय नेमक्या होत्या ते इथं आपण पाहूया. A.T. अरुंडल समितीचं नाव कदापि विसरू नका, याच्यावर प्रश्न विचारले जातील. पहा, या कायद्याने मर्यादित स्वरूपात प्रतिनिधी सरकार स्थापन करण्याचा अधिकार या ठिकाणी बहाल केलेला आहे, हे लक्षात घ्या. तर मर्यादित स्वरूपात स्वशासनाचा अधिकार, स्वशासन मर्यादित स्वरूपामध्ये, हे लक्षात असू द्या. दुसरा महत्वपूर्ण मुद्दा, भारत मंत्र्याची परिषद आणि व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेत भारतीय सदस्यांची नियुक्ती करण्याची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली आहे, असं एकंदर दिसतं. तर भारत मंत्र्याची परिषद आणि त्याचबरोबर व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये भारतीय सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय इथे या ठिकाणी घेतला गेला. या कायद्याद्वारे भारत मंत्र्याच्या परिषदेमध्ये 2 भारतीयांना इथं या ठिकाणी सहभागी करून घेतलं, ते म्हणजे के.जी. गुप्ता आणि दुसरे या ठिकाणी हुसेन बिलग्रामी, हे लक्षात घ्या. एक के.जी. गुप्ता आणि दुसरे हुसेन बिलग्रामी या 2 भारतीयांना इंडिया काउन्सिलमध्ये सहभागी करून घेतलेला आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता हा परत एकदा मुद्दा नीट समजून घ्या. स्वशासनाचा अधिकार मर्यादित स्वरूपात, प्रतिनिधी सरकारचा अधिकार मर्यादित स्वरूपामध्ये, असं मी म्हणतोय. यामागचं कारण काय आहे तर इथं या कायद्याच्या द्वारे निवडणूक नावाचं जे तत्व आहे, निवडणूक, तर त्या निवडणूक तत्वाचा स्वीकार करण्यात आलेला होता आणि म्हणून मग इथं आपल्याला दिसून येतं की काही लोक हे निवडणुकीच्या द्वारे या ठिकाणी निवडून आणावेत अशी इंग्रजांची या संदर्भामध्ये भूमिका होती आणि म्हणून आपण याला म्हणू शकतो की स्वशासनाचा अधिकार मर्यादित स्वरूपात द्यायची भूमिका इथे या ठिकाणी आणल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. हे लक्षात, निवडणूक तत्वामुळं याला आपण हे म्हणू शकतो की स्वशासनाचा मर्यादित स्वरूपामध्ये यांनी अधिकार दिलेला होता, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर के.जी. गुप्ता आणि हुसेन बिलग्रामी यांची, या 2 भारतीयांची इंडिया काउन्सिलमध्ये सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली. तर S.P. सिन्हा जे आहे, सत्येंद्रनाथ प्रसाद सिन्हा यांची व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये
विधी सदस्य म्हणून, लॉ मेंबर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, हे लक्षात घ्या. आयोगाने जर प्रश्न विचारला की व्हॉइसरायच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये कोणत्या भारतीयांची सर्वप्रथम सदस्य म्हणून किंवा विधी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली, तर ते या ठिकाणी आहे सत्येंद्रनाथ प्रसाद सिन्हा. पहा, आता लॉ मेंबर जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर लॉ मेंबर कधी बनला? सर्वप्रथम 1833च्या कायद्याद्वारे. पहिला लॉ मेंबर कोण होता किंवा लॉ कमिशनर कोण होता? तो लॉर्ड मेकॉले होता. आता 1909 नंतर विधी या विभागावर, लॉ किंवा कायदा या विभागावर भारतीय लोकच या ठिकाणी नियुक्त होत आहेत आणि ती भारतीय लोक पहिले भारतीय सत्येंद्रनाथ प्रसाद सिन्हा आहे, हे या ठिकाणी लक्षात असू द्या. आता पहा, हा 1909चा कायदा, या कायद्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की कायदे मंडळात भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आलेली आहे, असं एकंदर दिसतं. कायदे मंडळामध्ये भारतीयांची सदस्य संख्या वाढवली गेली. आता हे सदस्य जे वाढवले ते कुठे वाढवले? तर केंद्रीय विधिमंडळामध्ये 60 सदस्य या ठिकाणी करण्यात आले. केंद्रीय विधिमंडळाची सदस्य संख्या ही 60 असली पाहिजे अशी भूमिका आहे. पूर्वी किती होती बघा? व्हॉइसरायच्या कार्यकारिणी परिषदेचे 5 विभाग आणि आता व्हॉइसराय किती लोकांना नियुक्त करतोय? तिथं 10 ते 16. आता ती संख्या वाढवली आणि मग केंद्रीय कायदे मंडळामध्ये 60 सदस्य हे भारतीय असावेत अशी भूमिका या ठिकाणी आली. मुंबई, मद्रास, बंगाल, बिहार संयुक्त प्रांत. मुंबई, मद्रास, बिहार, बंगाल संयुक्त प्रांत, या प्रांतामध्ये प्रत्येकी 50 सदस्य या ठिकाणी असतील, भारतीय सदस्य प्रत्येकी 50 या ठिकाणी असतील किंवा अतिरिक्त सदस्य म्हणूया आपण. येस, माईक आपला बंद झाला, त्यामुळं पुन्हा हे लेक्चर्स, पुन्हा आपल्याला हा कायदा जो आहे हा या ठिकाणी पाहायचा आहे, लक्षात घ्या. तर काय नेमकं होतं नीट समजून घ्या. 1909चा कायदा, मोर्ले-मिंटो कायदा, हा कायदा जो होता, या कायद्यामध्ये आपण काय काय गोष्टी पाहिल्या? तर या कायद्यामध्ये आपण पाहिलं की मर्यादित स्वरूपात स्वशासनाचा अधिकार या कायद्याच्या द्वारे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. या कायद्याद्वारे भारत मंत्र्याची परिषद आणि व्हॉइसरायची कार्यकारिणी परिषदेमध्ये भारतीय सदस्यांना नियुक्त करण्याचा अधिकार दिला गेला. यानुसार के.जी. गुप्ता आणि त्याचबरोबर हुसेन बिलग्रामी, ठीक आहे, के.जी. गुप्ता आणि हुसेन बिलग्रामी हे 2 लोक या ठिकाणी इंडिया काउन्सिलचे सदस्य बनले आणि याचबरोबर सत्येंद्रनाथ प्रसाद सिन्हा हे जे आहेत हे व्हॉइसरायच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये एक विधी सदस्य म्हणून नियुक्त झालेले आहेत, असं एकंदरीत दिसतं. याचबरोबर आपण या ठिकाणी म्हणतो की कायदे मंडळामध्ये भारतीयांची सदस्य संख्या वाढवण्यात आली, हे या ठिकाणी लक्षात घ्या. केंद्रीय विधिमंडळामध्ये 60 सदस्य नियुक्त करण्यात आली. व्हॉइसरायच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये काय परिस्थिती होती?
तर 5 अतिरिक्त विभाग, 5 विभाग आणि त्यानंतर सुमारे 10 ते 16 अतिरिक्त सदस्य. आता केंद्रीय विधिमंडळाची सदस्य संख्या ही 60 करण्यात आली. मुंबई, मद्रास, बंगाल, बिहार, संयुक्त प्रांत यामध्ये प्रत्येकी 50 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आणि आसाम आणि त्याचबरोबर पंजाबमध्ये प्रत्येकी 30 सदस्यांची नियुक्ती इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता हे लक्षात असू द्या, मी मागे पण म्हटलं त्या पद्धतीनं की या ठिकाणी स्वशासनाचा अंशतः स्वीकार केला. याचा अर्थ काय आहे, हे कशाच्या आधारावर आपण म्हणू शकतो, तर इथे या ठिकाणी निवडणुकीचा तत्वाचा स्वीकार केला गेलेला आहे. निवडणुकीच्या तत्वाचा स्वीकार सर्वप्रथम याच कायद्याद्वारे करण्यात आलेला आहे, हे या ठिकाणी लक्षात असू द्या. आणि म्हणून मग पाहायला असं भेटतं की या विधिमंडळामध्ये जे सदस्य असतील त्या सदस्यांची नियुक्ती ही या ठिकाणी कोण करणार आहे, तर त्या सदस्यांची नियुक्ती निवडणुकीच्या द्वारे व्हावी अशी भूमिका इथं आली. म्हणजे बडे जमीनदार जे आहे, राजे महाराजे आहेत, अशा लोकांनी या ठिकाणी सदस्यांना पाठवलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. तर सुमारे 1% ते 2%च लोकांना इथे या ठिकाणी मतदानाचा अधिकार या ठिकाणी होता, हे लक्षात घ्या. बडे जमीनदार, राजे महाराजे हे आपल्यापैकी एका व्यक्तीची नियुक्ती इथे या ठिकाणी करायची, हे लक्षात असू द्या. तर या प्रकारचे निवडणुकीचं तत्व अंशतः स्वीकारण्यात आलं. आणि सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा असा तो म्हणजे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ या कायद्याद्वारे बहाल करण्यात आलेला आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर हा एक महत्वपूर्ण मुद्दा इथे या ठिकाणी राहिला. याचबरोबर मोर्लेमिंटो कायदा 1909चा जो होता, तर त्यामध्ये आणखी महत्वपूर्ण मुद्दे आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळतात. सदस्यांना अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार मिळाला. अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार मिळाला. सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार या ठिकाणी मिळाला, हे लक्षात घ्या. सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळाला. याचबरोबर पूरक प्रश्न देखील विचारण्याचा अधिकार होता आणि सरकारला प्रस्ताव सादर करण्याचा पण अधिकार या ठिकाणी मिळाला. याच्या आधी काय होतं बघा, म्हणजे 1892चा कायदा जेव्हा तुम्ही या ठिकाणी पाहता, तर त्या कायद्यामध्ये काय होतं, तर या 1892च्या कायद्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी केवळ सरकारसोबत चर्चा करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला 6 दिवसांची पूर्व सूचना या ठिकाणी द्यायची आहे. 6 दिवसांची पूर्व सूचना तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे, हे लक्षात घ्या. आता मात्र 6 दिवसांची पूर्व सूचना देण्याची आवश्यकता नाही. भारतीय प्रतिनिधी थेट सरकारला प्रश्न विचारू शकतात, प्रतिप्रश्न करू शकतात, पूरक प्रश्न या ठिकाणी विचारू शकतात, अशी भूमिका आहे. सार्वजनिक हिताच्या बाबींवर प्रस्ताव मांडण्याचा अधिकार या ठिकाणी मिळालेला आहे. हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे बघा. सार्वजनिक हिताच्या बाबींवर सरकारला प्रस्ताव मांडण्याचा अधिकार इथे या ठिकाणी मिळाला. आपल्याला माहिती असेल सन 1911ला 11-12च्या दरम्यान, ठीक आहे, 1911-12च्या दरम्यान अशा प्रकारचा एक प्रस्ताव नामदार गोखल्यांनी सरकारला सादर केला होता, केंद्रीय विधिमंडळात सादर केला होता. आणि ज्यामध्ये असं म्हटलं गेलं की त्या प्रस्तावाला म्हटलं गेलं की भारतीय शिक्षणाचा प्रस्ताव, भारतीय शिक्षण प्रस्ताव या नावाने संबोधलं गेलं. मग यामध्ये असं म्हणतात गोखले की बडोदा संस्थानासारखं संस्थान जर त्यांच्या संस्थानातल्या लोकांना, बडोदा संस्थानातलं सरकार जर त्यांच्या संस्थानातल्या लोकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण लागू करत असेल, तर इंग्रजांनी पण भारतामध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण लागू करायला हवं आणि या देशातील निरक्षरता दूर करणं ही सरकारची जबाबदारी आहे, ती जबाबदारी सरकारने स्वीकारायला हवी, ही भूमिका गोखले इथं मांडताना एकंदरीत दिसून येतं, हे लक्षात घ्या. आता पहा, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की सार्वजनिक हिताचा प्रस्ताव गोखल्यांनी मांडला होता 1912-13ला शिक्षणाच्या संदर्भातील. भारत सरकारला कोणत्याही उमेदवाराला, ठीक आहे, कोणताही उमेदवार जो आहे तर तो राजकीय दृष्ट्या हानिकारक असल्यास त्याला निवडणूक लढवण्यापासून परावृत्त करण्याचा अधिकार या ठिकाणी दिला गेला होता, हे लक्षात घ्या. तर भारत सरकारला, केंद्र सरकारला कोणत्याही उमेदवाराला तो निवडणूक लढण्यास पात्र नाही असं या ठिकाणी लक्षात आलं, किंवा राजकीय दृष्ट्या तो जर हानिकारक असेल तर त्या व्यक्तीला निवडणूक लढवण्यापासून परावृत्त या ठिकाणी केलं जाईल, अशी भूमिका इथे या ठिकाणी या कायद्याच्याद्वारे आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर मित्रांनो, या पद्धतीनं आज आपण इथे या ठिकाणी 1861, त्याचबरोबर 1892 आणि त्यानंतर या ठिकाणी
1909चा मोर्लेमिंटो कायदा या ठिकाणी पाहिला, डिटेलपणे पाहिला, त्याची पार्श्वभूमी, राजकीय परिस्थिती या ठिकाणी समजून घेतली। यानंतरच्या सेशनमध्ये आपण 1919च्या कायद्यावर एक स्वतंत्र लेक्चर आपण करणार आहोत आणि शेवटी 1935च्या कायद्यावर स्वतंत्रपणे लेक्चर्स आपण या ठिकाणी करणार आहोत। एकदम छान पद्धतीने व्यवस्थितरित्या सर्वांना समजेल असं असे लेक्चर्स आपण या ठिकाणी तुम्हाला देत आहोत। तर मित्रांनो थांबूया आपण। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।